केज तालुक्यातील सुकळी गावात माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी काठीने केलेल्या बेदम मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे। गावातील विकास कामांवरील तक्रारींची पाहणी सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अमर मोहनराव गायकवाड याच्यावर हा हल्ला करण्यात आला। 8 डिसेंबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली। पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता आणि ग्रामपंचायत अधिकारी नाली बांधकामाची पाहणी करत असताना सरपंच नितीन गायकवाड यांचा संतापणावर झाला। कचरा कुंडीबाबत विचारणा करणाऱ्या अमोल विनायक गायकवाड याच्यावर त्यांनी धावून जाऊन मारहाण केली। मारहाण थांबवण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अमर गायकवाड पुढे सरसावले, मात्र त्यांच्यावरच सरपंचांनी हल्ला चढवला। लाकडी काठीने मनगटाजवळ प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केल्याचं सांगितलं जातंय। सरपंचांचे साथीदार अक्षय गायकवाड यांनी अमर गायकवाड यांच्या डाव्या डोळ्याजवळ काठीचा मार केला। प्रदीप भिसे यांनी त्यांच्या खांदा पाठीवर मारहाण केली, तर अनिकेत गायकवाड, ज्ञानेश्वर गव्हाणे आणि रविराज खाडे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली। एवढंच नाही तर गावातील भ्रष्टाचार विरोधात पुन्हा आवाज उठवला तर जीवाने मारू अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे। जखमी अमर गायकवाड यांच्यावर अंबाजोगाई येथील श्री स्वामी समर्थ रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दरम्यान त्यांच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात सरपंच नितीन गायकवाड आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे करत आहेत। गावातील विकास कामांवरील तक्रारी आणि त्यावर प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ले, या घटनेने सुकळी गावात मोठी खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, केज।